गुगल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून हे अतिशय हाय स्पीडचा AI करण्याचे प्लॅटफॉर्म ज्यांनी निर्माण केले किंवा ज्यांचा हातभार होता ते श्मिट ते म्हणतात की अरे हे असं होईल याची आम्हाला तेव्हा कल्पना नव्हती. विशेषतः वेगवेगळ्या देशांची सरकारं याचा उपयोग निवडणूक जिंकण्यासाठी करतील हे आम्हाला तेव्हा ठाऊक नव्हतं. आणि हे आत्ताची गोष्ट आहे, परंतु याच्या पुढे आणखीन काय काय उपयोग होऊ शकतील हे कोणाच ठाऊक. तर म्हणून आता आम्हीच पुढे आलो आहोत की त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं आणि ते कसं करायचं ते एकट्याचं काम नाहीये. ते म्हणतात की त्या देशातल्या लोकांनी आपापल्या तज्ज्ञांचे अभ्यासकांचे ग्रुप निर्माण केले पाहिजेत की जेणेकरून ते कुठेतरी इंटरव्हेन्शन करू शकतील, मग सरकारला सांगू शकतील, कंपन्यांना सांगू शकतील की हे असं नाही चालणार, हेच लिमिट आहे आपलं. पण त्यांना असं म्हणायचं माहितीये का की हा एखाद्या दुसऱ्या राष्ट्राचा प्रश्न नाहीये, हे संपूर्ण मानव जातीला संभवणारा धोका आहे आणि म्हणून त्याला तोंड द्यायला मानव जातीने एकत्र आलं पाहिजे. त्या देशातले गट हा एक प्रॅक्टिकल मुद्दा आहे, ते एक नेटवर्क उभारायचं.